स्वामींच्या 32व्या पुण्यतिथीनिमित्त प्रवचनाची सेवा माझ्याकडे मागणी केलेली आहे. ती माझ्याकडून अचूकरित्या करवली आहे. यासाठी अध्याय क्रमांक 13 यामधली 183 क्रमांकाची ओवी विवेचनासाठी घेतलेली आहे. तैसे हृदयाचे ज्ञानी जिया देही उमटती चिन्हे तिया सांगो आता अवधाने सांगे ऐक. हा जो आहे हा गुरु आणि शिष्य यांचा संवाद आहे की सिद्ध महात्म्याच्या ठिकाणी जेव्हा हृदयामध्ये ज्ञान प्रगट होतं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, हे जेव्हा प्रगट होतं तेव्हा त्याच्या देहावरती कोणती चिन्ह असतात किंवा जो साधक सिद्धत्वाला निघाला तर त्याला त्याची अनुभूती कशी येते की त्याच्या देहावरती कोणती कोणती चिन्हे दिसतात ते मी तुला अत्यंत उत्तमरित्या सांगतो किंवा ते तू लक्ष देऊ नये की ही चिन्हे कशी असतात. आता आपण जर पाहिलं तर सर्वच जणांना सुखासाठी मागे धावत असतात. प्रत्येक जीवाला सुखच हवंय आणि त्या सुखासाठी मनुष्य हा धावतोय. परंतु नक्की सुख काय आहे, म्हणजे कसं असतं की हे ज्ञान सगळ्यांनाच माहीत नसतं. सगळ्यांना शाश्वत सुख हवंय पण हे ज्ञान काय आहे हे कोणाला माहीत नाही. काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहीत नाही. त्यामुळे त्या सुखाच्या मागे लोक धावत असतात आणि आयुष्य निघून जातं. बालपण नेणते जातं, मधलं काळ आयुष्य काम याच्यामध्ये जातं, म्हणजे आपल्या उद्योगामध्ये किंवा याच्यामध्ये, आणि वय झाल्यानंतर चिंतेमध्ये आयुष्य जातं की आता कसं होईल, काय होईल, असं आयुष्य हळूहळू निघून जातं. परंतु हे मग माणसाला असं पश्चाताप होतो की अरे शाश्वत सुख कुठेतरी, आपण जर मनुष्य जन्माला आलो तर काहीतरी कुठेतरी शाश्वत सुख असलं पाहिजे. हे काय आहे बरं, तर ते तेव्हा शोधायला लागलं तर माणसाला त्याचा काही उपयोग नाही. म्हणून सत्संगाची अत्यंत, म्हणजे जीवनामध्ये सत्संग हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी माऊली असं म्हणतात की काकताळी न्याय, म्हणजे मनुष्य जन्म जो आहे हा एखादा कावळा कसा आपण टाळी वाजवावी त्याच्यामध्ये कावळा सापडावा, इतका दुर्लभ मनुष्य जन्म आहे. व मनुष्य जन्म आल्यानंतर माणसाने हा विचार करायला पाहिजे की मी जन्माला का आलो आणि माझं या पृथ्वीवरती काय काम आहे आणि मला मृत्यूनंतर कुठे जायचे. हा जर शोध तुम्हाला घ्यायचा असेल तर फक्त मनुष्य जन्म हाच महत्वाचा आहे. कारण बाकीच्या ज्या योनी आहेत या मनुष्य जन्मामध्ये केलेले ज्या कर्म आहेत त्या कर्मांची फळं म्हणजे बाकीचे जन्म आहेत. आणि मग मनुष्य जन्म असा एक आहे की ज्यामध्ये मनुष्याला विचार करतो की बाबा मला जर खरं सुख हवं असेल तर मला काय केलं पाहिजे. त्यासाठी संतांना शरण गेलं पाहिजे किंवा सत्संगात गेलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला याच्यातून पुढचा मार्ग मिळेल. कमीत कमी शाश्वत सुख मिळायला खूप म्हणजे त्याला खूप साधना हवी किंवा, पण तरी सुद्धा आत्मिक सुख जे म्हणतात ते सुख फक्त जसं पूर्वीच्या कारणापाशीच मिळतं. आता ह्या ठिकाणी आपण पहा, एखादी अंधारी खोली आहे, अंधार आहे, तिथं जायला आपल्याला भीती वाटते की आपण अंधारात गेले की आपल्याला काही चावेल का किंवा काही आपल्या समोर एकदम येईल का अशी भीती वाटते. परंतु उजेड असला की मनुष्य कसा बिंदासपणे जातो, तसा देह हा अंधाराने भरलेला आहे. म्हणजे तम हे साठलेलं आहे शरीरामध्ये. जोपर्यंत आपल्याला सद्गुरू भेटत नाही तर तोपर्यंत आपल्याला मार्ग मिळत नाही. म्हणजे हा जो मार्ग आहे हा दिव्यत्वाचा तेजाचा मार्ग आहे. म्हणजे तमसोमा ज्योतिर्गमय, म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा मार्ग आहे. म्हणून हा अत्यंत म्हणजे महत्वाचा आणि अत्यंत आपल्यासाठी उपयोगी असा मार्ग आहे. तर ह्याच्यानंतर काय करायला पाहिजे तर सत्संगात जा, सद्गुरूंना शरण जा, कारण तेच या मार्गाचे दीपस्तंभ आहे. सद्गुरू हा सगळ्यात मुख्य केंद्र आहे या सगळ्याचा, आपल्याला मार्ग दाखवणारा असा हा मुख्य केंद्रबिंदू आहे. तर अशा प्रकारे आपण सद्गुरूंना शरण जावं म्हणजे आपल्याला पुढचा मार्ग मिळतो. म्हणजे आपण जर आपण जसं बाकीच्या सगळ्या क्रिया करत बसलो तर आपल्याला लक्षात येतं की पुण्य वाढत नाही किंवा नामस्मरण आहे म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा, तुमचं पुण्य नक्की वाढतं. परंतु हा जो मार्ग आहे हा शाश्वत मार्ग आहे की जरी समजा आपल्याला अशा 6व्या अध्यायामध्ये अर्जुनाने असा प्रश्न विचारलाय की देवा मला असं ह्या मार्गाने जात असताना जे अंतर्मुखत्वाच्या मार्गाने लोक जातात ते जे मार्ग आहेत हा मार्ग जर अर्धवट झाला तर याच्या पुढे काय होईल बरं. तो मनुष्य संसारातही नाही आणि मग अध्यात्मातही नाही, मग त्याचं काय होईल बरं. तर भगवंत त्याला सांगतात की असं नसतं. जरी अर्धवट जरी गेलं म्हणजे अंतर्मुखत्वाच्या मार्गामध्ये गेल्यानंतर जर मनुष्य अर्धवट जरी गेला तरी त्याला पुढचा मार्ग प्राप्त होतो. म्हणजे हा किती महत्वाचा, अत्यंत महत्वाचा हा मार्ग आहे.
या मार्गाने गेल्यानंतर मनुष्याला पुढचा मार्ग मिळतो. आता आपण पाहिलं की हा जे आहे, तर पूर्वी जेव्हा ज्ञानेश्वर माऊली जेव्हा होते त्यावेळेला सगळीकडे कसं होतं की लोकांमध्ये अज्ञानच होतं सगळीकडे. ईर्ष्या, द्वेष, मत्सर त्यांनी समाज भरलेला होता, म्हणजे किंवा कर्मठपणा याच्यामध्ये समाज भरलेला होता. आणि त्या काळामध्ये लोकांमध्ये अत्यंत असंतोष होता. अशा समाजामध्ये ज्या वेळेला माऊली जन्माला आले त्यावेळेला हे सगळं आणि त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर निवृत्तीनाथ होते. त्यांनी सगळ्या समाजाचं निरीक्षण परीक्षण केलं की बाबा ह्या लोकांना काय नक्की पाहिजे, म्हणजे हे सत्यधर्म, ह्या सत्यधर्मापासून ही माणसं, कारण कर्मठ मार्ग हा सत्यधर्म नव्हे, याच्यामध्ये मनुष्य बुडतो आणि शेवटी कर्म करता करताच त्याच्यात तर पुण्य मिळतं, परंतु तो आत्ममार्गाने जात नाही किंवा आत्मस्वरूपाच्या बाजूला जात नाही. तर हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे, अत्यंत, की याच्यामध्ये एकदा मनुष्य आला ना की तुम्ही एकदा त्याच्यात आला की तुम्हाला त्याची गोडी समजते काय आहे. आणि याला फक्त सद्गुरूंना शरण जाणे आणि याच्या पुढे आपण आपली साधना करणे, आपल्या घरी बसून साधना करणे खूप सोपा मार्ग आहे पाहायला गेलं तर. म्हणजे असं नाही की आपण ही खूप कठीण आहे, सामान्यातले सामान्य मनुष्य सुद्धा ही साधना करू शकतो असं आहे. परंतु मार्गच माहिती नसतो आणि मार्ग माहिती नसल्यामुळे मनुष्य भरकटतो आणि शेवटी आमचे सद्गुरू सांगायचे की एक एक योनी कोटी कोटी वेळा तेव्हा मनुष्याचा बारा लागत असे. मग याच्यामध्ये भक्ती, स्वरूपाची भक्ती करणं हे किती महत्त्वाचं आहे हे त्याच्याकडून आम्ही बऱ्याच वेळेला हे म्हणजे अनुभवही घेतो की बाबा त्याच्यामध्ये काय आत्मिक समाधान आहे बाबा. तर हे जेव्हा समाजाचं निरीक्षण परीक्षण केलं निवृत्तीनाथांनी, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की लोकांना हे याच्यापासून भरकटलेली माणसं आहेत आणि त्याच्याचमुळे समाजामध्ये असंतोष आहे. तर यासाठी एखादा युगपुरुषाची गरज आहे. युगपुरुष जन्माला आला तर माऊलींना त्यांनी सांगितलं की तुम्ही असं करा की गीतेवरती टीका लिहा आणि लोकांना सत्य धर्माचं ज्ञान द्या, सोपं ज्ञान द्या. असं काही खूप अवघड आहे, कारण आत्मा ही वस्तू जी आहे ही आपल्या सर्वांच्या ठिकाणी आहे. मग जो परमात्मा आहे तो आत्मा हाच ईश्वर आहे. ज्ञानेश्वरीमध्ये तर प्रत्येक श्लोकामध्ये माऊलींनी सांगितलं की आत्मरूप गणेशू केली स्मरण सकल विद्यांचे अधिकरण हेची बंधू श्रीचरण. म्हणजे आत्मा हाच गणेश आहे आणि गुरु तत्व आहे. गुरु हे जे आत्मतत्व आहे हे सद्गुरु हे प्रत्यक्ष परमात्मा रूपाने समाजाला हे करण्यासाठी, म्हणजे लोकांना ज्ञान द्यावं की आपल्याला खरंच माहिती नसतं. आम्ही सुद्धा पूर्वी जेव्हा होतो तेव्हा आम्हाला कुठे मिळतं की देव कुठे आहे, ते प्रत्यक्ष देव कुठे आहे दाखवणारा हा मार्ग आहे की देव हा तुमच्या जवळ आहे, आत्मा हा ईश्वर आहे आणि तो तुमच्या जवळ आहे. मग कुठे तुम्हाला शोधायला बाहेर जायची गरज. आमचे सद्गुरू सांगायचे की डोळे मिटून आतमध्ये, म्हणजे ह्याला पण सद्गुरू हेच महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं. कारण त्याच्यामध्ये म्हणजे कारण सांगते की जोपर्यंत तुमच्या देहामध्ये शक्ती जागृत होत नाही, शक्ती म्हणजे कुंडलिनी शक्ती, की जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत तुम्हाला या मार्गाचे अनुभव येत नाही. तुम्ही किती डोळे मिटून बसा ना, तुम्हाला सगळं डोळ्यासमोर अंधारच दिसतो. मग आपल्याला जर तेजाच्या मार्गाने जायचे, आपल्याला चौपाच्या मार्गाने जायचे, तर मार्गाला सद्गुरूंना शरण जाणं हे अत्यंत, त्याच्याशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही माणसाला. आणि जेव्हा माणसाला हे समजतं तेव्हा त्यांनी नक्कीच या मार्गाचं अवलंबन करावं. नाहीतर काय जन्माला आलो आणि बाकीच्यांसारखं गेलो, त्यात काहीच अर्थ नाही. अशा प्रकारे निवृत्तीनाथांनी शेवटी माऊलींना सांगितलं की बाबा हे जे ज्ञान आहे ते सगळ्यांसाठी खुलं केलं त्यांनी, की सर्वसामान्य माणसांना सुद्धा हे ज्ञान कळावं की आत्मा हा ईश्वर आहे. तुमच्या देहात परमात्मा येऊन बसलाय पण तुम्हाला पत्ता नाही. आपण ईश्वराला बाहेर शोधतोय की कुठे परमेश्वर आहे याला शोधतोय. म्हणून सगळ्यांना, म्हणजे गरीब नाही, श्रीमंत नाही, सर्व वर्णाच्या लोकांना हे ज्ञान कळावं म्हणून त्यांनी हे ज्ञान सर्वांसाठी खुलं केलं. आता ज्ञानेश्वरांचा काळ होऊन गेला, परंतु ज्ञानेश्वरांच्या काळानंतर बरेच संत होऊन गेले, ते त्यांच्या प्रभावळीमध्ये जे लोक आले त्या लोकांना त्यांनी हेच ज्ञान शिकवलं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की नाथ होऊन गेले, तुकाराम महाराज होऊन गेले, पण लोकांनी त्याच्यात किती घेतलं किंवा माहीत नाही की किती लोक सिद्ध झाले किंवा किती लोकांनी या मार्गाचा अवलंब केला. तर पुढे या सगळ्या काळानंतर आताचे जे कलियुग आहे त्या कलियुग युगामध्ये हेच ज्ञान परत आपल्याला स्पष्ट करून सांगणार आहे सगळ्यांना की बाबांनो हे ज्ञान तुम्ही प्रत्येकाने घ्या, याच्यामध्ये तुम्हाला खरं समाधान आहे किंवा याच्यात शाश्वत ज्ञान आहे, इकडे तिकडे भटकू नका असे सांगणारे सिद्धपुरुष म्हणजे आपले बाळकृष्णानंद स्वामी.
त्यांनी आयुष्यभर ते स्वतः सिद्ध झाले. त्यांच्या घरात त्यांचे वडीलच त्यांचे सद्गुरू होते आणि सद्गुरूंकडूनच त्यांनी जे अभ्यास शिकला किंवा सद्गुरू त्यांचे मार्गदर्शक ठरले आणि त्याच्यातूनच ते सिद्ध झाले. आणि त्याच्यानंतर त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना हे सांगितलं होतं की तू प्रसिद्ध म्हणजे काय, प्रसिद्धीच्या मागे जाऊ नकोस, सर्वसामान्य जीवांना कसं सुख मिळेल हे ज्ञान तू प्रत्येकाला शिकव. त्याचप्रमाणे त्यांनी घरोघरी जाऊन ज्ञानेश्वरीचा अभ्यास, ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे, आत्म्याचं आत्मतत्वज्ञान, संपूर्ण आत्म्याचीच वर्णन आहे, संपूर्ण तत्व आहे त्याच्यामध्ये भरलेलं. आणि मग ते ज्ञान ते स्वतः घरोघरी जायचे आणि जे लोक आता भक्त असतात की आम्हाला हे ज्ञान कळावं अशी तळमळ असलेले लोक असतात, मग त्यांना ते प्रत्यक्ष ज्ञान शिकवायचे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ध्यान करा, आधी अनुग्रह घ्या, गुरुंची सेवा करा, आम्ही ध्यान करा. त्यांना असे आपले तर खूप लोक आहेत बघा की जे लोक फक्त माऊलींचे अनुग्रहित आहेत आणि घरी बसून ध्यान करतात. त्यांना रोज यायला इथे मिळत नाही तरी सुद्धा ते स्वतः त्या सुख समाधान उपभोगतात, साधनेचं सुखोपमान. असे खूप लोक आहेत. मग हे काही अवघड गोष्ट नाहीये, ही प्रत्येकाने सहज प्रत्येकाला अवलंबन करता येण्यासारखी गोष्ट आहे. परंतु कित्येक लोकांना माहिती असतं तर ते त्या या मार्गाला येत नाही, त्यांना असं वाटतं की खूप कठीण आहे. उलट सांगितलं म्हणजे हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. कर्म मार्ग, हे करा ते करा अमकं करा, लोक बाहेर सांगतात की ही पूजा करा ती पूजा करा, त्याच्यापेक्षा स्वतः शोध घ्या ना की मी कोण आहे आणि माझं या जन्मामध्ये काय काम आहे आणि मला मृत्यूनंतर कुठे जायचंय. नाथांच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की नाथांचे आईवडील जातात, ते छोटे असतात आणि छोटे असतात तर त्यांचे आईवडील जातात तर ते प्रत्येक आपल्या आजीला विचारतात की आजी देव कुठे आहे, तू म्हणते सांगतेस मला की हे देवाकडे गेले आईवडील, तर ते देव कुठे. मग ते सांगतात की शिवांच्या मंदिरात जा. देव त्यांना माहिती असतं की आपण देवाला मंदिरात शिव आहे किंवा काय विष्णूचं मंदिर आहे तर तिथे देव आहे एवढं माहिती असतं. मग ते तिथे जातात आणि देवाला विचारतात की देवा हे काय म्हणजे देव कुठे आहे, म्हणजे हा प्रश्न त्यांनाच विचारतात. पण देव बोलतो का आपल्याशी, बोलत नाही. मग तिथे एक मनुष्य त्यांना भेटतो की खरंच तळमळ असेल तर सद्गुरू कसे भेटतात याचं वर्णन आहे. मग त्यांना तळमळ असते की कुठे गेले माझे आई वडील, कुठे गेले, असं शोधत असताना त्यांना एक सद्गुरू सदैव भेटतात की बाबा तू असं जा, देवगिरीच्या किल्ल्यावर जा, तिथे सद्गुरू आहेत आणि ह्या तुझ्या प्रश्नांची उत्तर तुला तिथे मिळतील. म्हणजे ती त्यांना इतकी तळमळ होती की ते सद्गुरूंच्या चरणाशी जाऊन गेले आणि पुढे स्वतः 12 वर्ष सद्गुरूंच्या सेवेत राहिले आणि सिद्ध होऊन बाहेर. शेवटी आपल्याला नाथांचं चरित्र तर खूप माहिती आहे की सिद्ध पुरुषांचं चरित्र कसं असतं. तर हे असं जे आहे तर हे सिद्ध पुरुषांचं असं वर्णन आहे की आता हे जे सिद्ध पुरुष असतात हे जेव्हा समाजामध्ये वावरतात तर एक तर काय असतं की यांच्या ठिकाणी जे असतं हे अज्ञान पूर्ण नाहीसं झालं असतं. त्यांच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचा प्रकाश हृदयामध्ये अखंड हृदयामध्ये प्रकाश असतो आणि मायेच्या पलीकडे गेलेले असतात किंवा देहाभिमानाच्या पुढे देहाचा जो अभिमान असतो. सामान्य माणसाला आपल्याला कसं असतं की प्रत्येक वेळेला आपण त्याचा देहाशी संबंध लावतो, पण हे लोक या सर्वाच्या पलीकडे गेलेले असतात. अशा सद्गुरूंच्या ठिकाणी असं तर मग ते असं कसं आहे, असं सद्गुरूंचं वर्णन आहे असं की देहातीत अशी जी अवस्था असते, देहातीत म्हणजे पूर्ण स्वरूपाचं ज्ञान आणि अज्ञान पूर्ण नाहीसं झालेलं असतं, असं हे सद्गुरूंचं रूप आहे. तर अशा सद्गुरूंना तुम्ही कसं ओळखाल असं माऊलींनी आपल्याला विचारलं की बाबा हे तुम्ही कसं काय ओळखणार, तुम्ही असे जे सिद्ध पुरुष असतात तुम्हाला कसं ओळखू येतील. तर त्याची अनेक लक्षणं त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये दिली. ते सांगतात की म्हणजे त्यांनी सगळी पंचमहाभूतांची उदाहरणं दिली की समजा ह्याच्यामध्ये वसंत ऋतू आला तर वसंत ऋतू आल्यानंतर जर झाडाला जी टवटवी येते ती टवटवी सांगून जाते की आता वसंत ऋतू आलेला आहे. तसं यांच्या आचरणामधून, सिद्धांच्या आचरणामधून आपल्याला समजतं की ही व्यक्ती सिद्ध आहे. हे सगळं आपल्या निरीक्षणातून कळतं किंवा स्वानुभवातून कळतं. जेव्हा आपण त्यांच्या सान्निध्यात जातो तेव्हा आपल्याला बघा जेव्हा आपण सद्गुरूंच्या सान्निध्यात जातो, सद्गुरूंची जेव्हा प्रवचनं आपण ऐकतो तेव्हा एक तर आपल्या ठिकाणी ज्या शंका असतात त्या शंकांचं निरसन तर होतं आणि आपल्याला शिवाय अनुभूती येते. सगळे संपूर्ण अनुभूती आपल्या एक जर शिष्य गुरूंच्या जवळ आला ना तर त्याच्यात अख्खं कुटुंब त्याच्यातून उजळून निघतो. तर तो त्याच्या ठिकाणी जो प्रकाश असतो तोच प्रकाश बाकीच्यांना तो मिळतो आणि त्याचं कुटुंब सगळं उजळून निघतं.
सद्गुरू जीवनामध्ये अत्यंतच असणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जर ज्ञानाचा पुढचा मार्ग हवा असेल तर सद्गुरूंना शरण जा. म्हणजे तुम्हाला पुढचा मार्ग मिळेल, काहीतरी तुम्हाला काहीतरी प्राप्त झाल्याचा आनंद मिळेल किंवा आपल्याला काहीतरी प्राप्त झालं बाबा असं. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही तर वसंत ऋतूचं उदाहरण सांगितलं की त्यांच्या आचरणातून आपल्याला समजलं की झाडाची पालवी कसे तसं त्यांच्याकडे बघितलं त्यांचं आचरण आपल्याला समजतं की हा महात्मा आहे हे आपल्याला समजतं. नंतर अनेक उदाहरणं दिले की भूमीचे मार्गव सांगे कौमाचे लवलव आचार्य गौरव सुधी सुकुलिमाचे. म्हणजे जर भूमीमध्ये एखादं धान्य आपण पेरलं तर त्याची जी हे असतं की ती माती कशी आहे हे त्या कुंभावरून समजतं. किंवा एखादा कुलीन मनुष्य आहे तर हा कुलीन मनुष्य जो आहे त्याच्या आचरणावरून तो कुलीन आहे असं समजतो. तसं सिद्ध महात्म्याच्या आचरणावरून तो सिद्ध आहे आपल्याला समजतं. अशी अनेक उदाहरणं त्यांनी दिली की सिद्ध महात्मा कसा ओळखावा. किंवा त्यांनी असं सांगितलं की एका त्याच्यामध्ये तावदानामध्ये आपण जर दिवा लावला तर दिव्याचा सगळीकडे प्रकाश पडतो. तो प्रकाश काही फक्त त्याच्यापुरता देत नाही, तो सभोवताली सगळ्यांना प्रकाशित करतो. तसा एक महात्मा जर आपल्याला असा आपल्या आयुष्यामध्ये आला तर आपलं जीवन उजळवून टाकतो तो. अशी अनेक उदाहरणं देऊन माऊलींनी याचं आपल्याला स्पष्टीकरण केलं की महात्मा कसा ओळखावा किंवा महात्माच्या ठिकाणी कोणते गुण असतात. आता त्याच्यामध्ये एक श्लोक सांगितला की अमानित्व अदंभित्व अहिंसा शांती आर्जवम आचार्य उपासनम स्थैर्यम आत्मविनिग्रह. म्हणजे अमानित्व यांच्या ठिकाणी असलेला गुण कोणता आहे तर अमानित्व म्हणजे अत्यंत नम्रता असते. ही जे महात्मे असतात ना हे महात्म्यांच्या अंगी इतका मोठा अधिकार असतो की प्रति सृष्टी नुसतं एखाद्याला पंचमहाभूतांपैकी एकाला ऑर्डर दिली तर ते पंचमहाभूत त्यांचं ऐकतात. इतका अधिकार असतो या महात्म्याचा. परंतु ते आपल्याला ते समजत नाही. मग त्यांच्या ठिकाणचा हा गुण आहे हे त्याचं आपण सद्गुरूंचं भले बघावं. ते आपल्यामध्येच बसतात, आपल्यासारखे सगळ्यांमध्ये मिसळतात, परंतु तो आपल्यासारखे नसतात. कारण हे प्रत्यक्ष परमात्मा जेव्हा सद्गुरू ही जी पदवी असते ना ही प्रत्यक्ष परमेश्वर कोणाच्या तरी म्हणजे सद्गुरूंच्या रूपाने पृथ्वीवर आलेला असतो. आणि तो ज्ञान लोकांना जेव्हा खूप अज्ञान असतं त्यावेळेला हे सद्गुरूंच्या रूपाने ते प्रगट होतात. म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा म्हणजे सद्गुरू असतो. तसं अमानित म्हणजे ते तुम्हाला सामान्यांमध्ये मिसळतात, पण त्यांना आपल्याला आता आमचं बालकृष्णानंद स्वामींचं चरित्र पाहिलं, त्यांना जवळून पाहिलेलं आहे. इतके सगळ्यांमध्ये मुलांमध्ये गेले की मुलांसारखे, मोठ्यांमध्ये गेले की मोठ्यांसारखे, समाजामध्ये गेले की समाजासारखे. म्हणजे हा महात्मा ओळखूच येत नाही आपल्याला की हा महात्मा आहे. माताजींना तरी गुरुजींमुळे थोडं तरी आम्हाला समजतं की माताजींचा अधिकार किती मोठा आहे. त्यांचा तर अधिकार खूप मोठा आहे. त्यांना ते असताना सांगायचे त्या ज्या भूमीवर त्या पाऊल ठेवली ती भूमी हादरून टाकायची ताकद आहे त्यांच्यामध्ये. इतकी प्रचंड त्यांचा अधिकार आहे. परंतु त्या आपल्यामध्ये किती सहज वावरतात, अगदी साधं वावरतात. आता अमानित्वाचं एक उदाहरण सांगते मी. अमानित्व संतांच्या ठिकाणी कसं असतं. आता हे जे सिद्ध महात्मे असतात त्यांच्या ठिकाणी हृदयामध्ये पूर्ण ज्ञानाचा प्रकाश असतो. म्हणजे ते त्यांना सर्वत्र परमेश्वर दिसतो. अद्वैत स्थिती असते, द्वैतच नसतं. चराचरामध्ये अणुरेणूमध्ये सर्वत्र परमात्म्याचं दर्शन. म्हणजे मीच तिथे प्रत्येकाच्या रूपाने भरून उरलो आहे असं ते त्यांची जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये ते स्वतः त्या अवस्थेमध्ये असतात. परंतु आपण जे भोवती वापरतो ते आपण द्वैत आहोत. आपण प्रत्येकामध्ये भेद बघत असतो. आणि म्हणजे भोवतीचे लोक असतात. म्हणजे आता आपल्याला आपण पाहिलं की नाथांच्या घरामध्ये सुद्धा हरिपंडित होता. हरिपंडित म्हणजे तो संपूर्ण वेद त्याचे पाठ होते संपूर्ण. आणि ज्ञानी मनुष्य होता, अत्यंत ज्ञानी. पण त्या ज्ञानाचाच गर्व होता. आणि मग नाथांचा या अधिकार तिथं इतका मोठा होता की तो अधिकार त्याला कधीच कळला नाही. तो नाथांवरती प्रभुत्व गाजवायचा. म्हणजे त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की समाजामध्ये खूप भेद होता. ह्याच्याकडे जाऊ नका, त्याच्याकडे जाऊ नका. नाथांना तो सांगायचं जायचं नाही, तुम्ही जाऊ नका त्यांच्या. प्रत्येक वेळा त्यांच्यावरती तो नियम घालायचा की ह्याच्याकडे जाऊ नका, त्याच्याकडे जाऊ. नाथांच्या आयुष्यामध्ये तर आपण अनेक कथा बघितल्या आहेत की खारीजनाचं बाळ असतं आणि ते स्नान करून निघालेले असतात. त्या पायाला चटके, त्या बाळाच्या चटके बसवतात. आता जर प्रत्येक वस्तूमध्ये जर त्यांना ईश्वरच दिसतोय तर हरिजन काय आणि ब्राह्मण काय त्याच्यात काय भेद आहे. मनुष्य हा शेवटी प्रत्येकाचा प्राण हाच ईश्वर आहे हे जर त्यांनी स्वतः जाणलेलं आहे तर ते भेद करणारच कसे ना, करू शकत नाही. मग ते उचलून घेतात घरी. म्हणजे प्रत्येक वेळा त्यांना त्यांची घरामध्ये गेल्यानंतर निंदा होते की तू असं कसं करतो म्हणे, असं कसं.
असं कसं वागता तुम्ही, हे काही योग्य नाहीये. अशा प्रकारे शेवटी असा एक प्रसंग येतो की एक बाई म्हणजे म्हातारी बाई असते आणि ती सहस्त्र भोजनाचा नियम करते की मला सहस्त्र भोजन घालायचं, पण परिस्थिती तर नसते ना. म्हणजे कधी कधी चमत्कारच दाखवावा लागतो, तेव्हाच घरातल्या लोकांना समजतं की अधिकार किती मोठा आहे. तसं त्या हरिपंडिताला ते सांगतात की ती बाई सांगते, त्या बाईला एकदम सांगतं की तू असं कर की सहस्त्र भोजनाचं जेवण घाल आणि नाथांना बोलव. आता नाथांच्या घरात तर कितीतरी अडचणी असतात, पण नाथ तसे ते सिद्ध पुरुष हे कोणाचंच ऐकत नाही, कारण ते स्वतःचेच अधिक म्हणून असं प्रभुत्व घालणारे असतात. स्वतःवरच त्यांनी प्रभुत्व मिळवलं असं ते कोणाचंच ऐकत नाही. मग ते सांगतात ठीक आहे तुझा मी येतो तुझ्या घरी जेवायला. आणि हे माहिती असतं, लोकांना पण माहिती असतं. आणि लोक तर काय म्हणजे त्यावेळेस तर फारच होतं, म्हणजे जाती धर्माचं हे खूपच होतं. मग ते सांगतात तिला की बाई ठीक आहे तू मला बोलवतीस तर मी तुझ्या घरी येतो, पण हा सांगतो की त्यांच्या हातचं खायचं नाही हा, तुला चालणार नाही, त्यांच्या हातचं खाऊ नकोस. असं म्हटल्यानंतर नाथ म्हणतात ठीक आहे हरिपंडिता तू असं करणार, तूच भोजन बनव आणि मला खायला घाल, मला चालेल ते, तू असं कर. तर ते म्हणतात की ठीक आहे म्हणे. मग हा जातो, सगळे भोजनाची तयारी सगळं करतो, जेवण करतो आणि नाथांना जेवायला वाढतो. आणि मग म्हणतो की नाही आता मग पत्रावर पण तूच काढ म्हणे, आता तू जेवायला मला घातलेस तर पत्रावर तरी दुसरे कोणाला सांगायचं कशाला, तूच काढ ना हे पत्रावर. असं म्हटल्यानंतर तो पत्रावर काढ उचलायला जातो, तो दुसरी पत्रावर अशी सहस्त्र पत्रावर त्याला हरिपंडिताला काढावं लागतं. म्हणजे सिद्ध महात्मा हा किती उंचीचा असतो, त्याच्या म्हणजे आकाशाची उंची त्यांना आपण मोजू शकत नाही. तसं महात्म्याचं हे आपण त्यांचं मोजमाप घेऊ शकत नाही, इतके ते महान असतात. आता आपण बघितलं तर माताजींच्या आयुष्यामध्ये सुद्धा हा मठ आपल्याला दिसतोय की आता छान रूप रंगाला आलेला आहे असं दिसतोय, परंतु ज्या वेळेला सद्गुरूंचं महानिर्वाण झालं त्यावेळेला सुद्धा असे बरेच लोक भोवती होते. मी ते पूर्वी ही कथा ऐकली होती की विवेकानंद असताना सुद्धा त्या मठाची परमहंसांचे शिष्य होते विवेकानंद, पण परमहंसांच्या महानिर्वाणानंतर सगळ्यांच्या मध्ये फूट निर्माण झाली, तुमचा वेगळा पंथ आमचा वेगळा पंथ. तसं सद्गुरू गेल्यानंतर माताजी तोपर्यंत सिद्धच होत्या त्या, कारण हे कार्य हे ईश्वरीय कार्य आहे आणि ते ईश्वरीय कार्यातूनच हे सगळं कार्य चालू आहे, ते तुम्ही आम्ही चालवणारे कोणी नाही. कारण हे जे ज्ञान आहे हे अमूल्य ज्ञान आहे, हे जगात कुठेही नाही. जगामध्ये अनेक पंथ आपल्याला पाहायला मिळतात, पण सगळे अर्धवट ज्ञान शिकवतात. तुम्हाला असं पूर्ण समाधान मिळेल असं ज्ञान कुठेही कोणी शिकवत नाही. हे ज्ञान अत्यंत महत्त्वाचं ज्ञान आहे आणि हे जगात कुठेतरी, आणि सद्गुरू तर नाहीच नाही, सद्गुरू असे कुठेही मिळतात असे प्रत्येक जण स्वयंघोषित सद्गुरू आहे, पुष्कळ सद्गुरू आहे, पण माताजींच्या तोडीचा कोणी सद्गुरू असेल असं मला ते वाटत नाही. कुठे हिमालयात वगैरे असले तर मला माहित नाही, परंतु समाजात वावरताना आपल्याला समजतं की हे सगळे अर्धवट ज्ञानी आहेत आणि अर्धवट ज्ञान लोकांना देत आहेत. हे आपण निरीक्षण परीक्षण केलं ते करतं. तसं माऊलींच्या जीवनामध्ये सुद्धा जेव्हा त्या व्यासपीठावर बसायची त्यांना म्हणजे गुरुंनी सांगितलं होतं की त्या बसतील व्यासपीठावर आणि तोपर्यंत त्या सिद्धही होत्या, म्हणजे ते त्यांचं आधीच ठरलेलं होतं. तर बसल्यानंतर सुद्धा त्यांना खूप म्हणजे लोकांनी विरोध केला, कशाला तुम्ही ज्ञान सांगता का, पण ह्या लोकांचं कार्य आधीच ठरलेलं असतं. तुम्ही आम्ही सांगणारे आहे कोण, करून घेणारे सद्गुरू समोर बसलेले आहेत आणि त्यात ते दोन्ही एक रूप आहेत, म्हणजे ते कार्य होणारच आहे, हे वरची नियोजन आहे, म्हणून हे कार्य अखंड चाललेलं आहे. तर त्या जेव्हा व्यासपीठावर बसतात तेव्हा अनेक लोकांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं की आमची मुलं या व्यासपीठावर बसणार आहेत. तुमची मुलं आहेत कोण, ते झालेत का सिद्ध, त्याच्या ठिकाणी गुण आहेत का, हे गुण सगळे सद्गुरूंच्या ठिकाणी आपल्याला अनुभवाला मिळतात. अशा प्रकारे सद्गुरू म्हणजे गुरूंना आणि त्याच्यानंतर व्यासपीठावर बसल्यावर सुद्धा अनेक म्हणजे खरं सांगू का पूर्वी खूप लोक यायचे, इतके लोक या मंदिरात भरलेलं असायचं, पण सगळे भेदाभेद दृष्टीभेद सगळ्यामध्ये भेद, त्याच्यामुळे लोक बरेचसे लोक इथं निघून गेले. ज्यांच्या ठिकाणी भेद होते ते लोक गेले निघून. चांगली साधना करणारे लोक पण त्यांच्या बुद्धीतला भेद केलाच नाही आणि माणसं हे सोडून निघून गेली. ते त्यांचं दुर्भाग्य म्हणायचं, कारण इतका मोठा मार्ग मिळाल्यानंतर आपण हे सोडून जायची इच्छा होती, हे त्यांचं पुण्य आपणच म्हणायचं, दुसरं काही उत्तर नाही याला. तर मग त्याच्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती अनेक प्रसंग आले, म्हणजे ते जेव्हा व्यासपीठावर बसल्या कौटुंबिकही त्यांच्यावर खूप आघात झाले, म्हणजे ते तर पाठोपाठ आला त्याच्या पाठोपाठ, आणि तरी सुद्धा त्यांनी गुरूंना दिलेला शब्द जो आहे तो अखंड ही जी आत्मज्ञानाची ज्योत आहे
ती अखंड तेवत ठेवलेली आहे. असा ह्या सद्गुरूचं खूप महान महत्त्व आहे. ते लोकांना समजलं पाहिजे, लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्या मार्गाने चालावं. त्याचं प्रत्येकाचं त्याच्यामध्ये हित आहे. तर अमानित्व म्हणजे कसं आहे की ते सिद्ध आहे, पण आपण सगळे द्वैतात आहोत. त्या द्वैतामुळे आपल्याला त्यांचं महत्त्व कळत नाही. असं ते अत्यंत नम्र नम्र आणि अत्यंत काय म्हणतात ना, महान व्यक्तिमत्व आहे असं ते. आणि अमानित्व म्हणजे लोकांचं, भोवतीच्या लोकांचं पण खूप अपमान त्यांना सहन करा. खूपच म्हणजे एक छोटी गोष्ट सांगते की त्यांच्या आयुष्यामध्ये एक घटना अशी घडली की त्यांचे पती गेले तर ठीक आहे ना, पण जो महात्मा सिद्ध असतो, जो ईश्वराशी एकरूप असतो, त्याला देहाशी काहीच संबंध नाही. तो ईश्वराशी जो एकरूप झाला तो किती महान आहे. त्याच्यावर लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं की असं कसं काय, बाकीचं तुम्ही असं कसं काय. पण गुरूंनी इतका मोठा दृष्टांत दिला भक्तांना आणि त्यांना सांगितलं, त्यांचे मिस्टर गेल्यानंतर 14व्या दिवशी लोकांना ज्ञानात दृष्टांत दिला हा की तुम्ही सगळ्यांनी जा, त्यांची ओटी भरा, त्यांना सांगा की तुम्ही सगळे सौभाग्य अलंकार परिधान करा आणि महान शक्ती आहे साधने करा. मग सगळे दागिने परिधान करा आणि व्यासपीठावर बसा, तुम्ही खूप म्हणजे तुमचा अधिकार आहे तो. असं म्हणजे हे जे आहे हे संतांना खूप सहन करा. हे जे त्यांनी सगळा अपमान सहन केला आणि तरीही धैर्याने पुन्हाही व्यासपीठाचं कार्य चालू ठेवलं. ते किती मोठं आहे. म्हणजे अमानित्व, अदंभित्व. दंभित्व म्हणजे दांभिक गोष्टी. दंभ म्हणजे काय असतं, ते दांभिक असणारे लोक तर म्हणजे कसं आहे, द्वैत असल्यामुळे दंभ असतो. दंभ हा द्वैताशी जोडलेलाच आहे. त्याच्यामुळे काय असतं की मी मोठा आहे, ते म्हणजे मला खूप समजतं. हे जे काही ढोंगीपणा असतो हा सिद्ध संतांजवळ नसतोच महत्व. ते काय करतात, तुम्हाला समजा आता सगळ्या भक्तांना कितीतरी अडचणी येतात किंवा काय असं होतं, तर अशा वेळेला सिद्धी महात्मे काय करतात, एक नाम देतात. त्यांच्या सगळ्या याच्यामध्ये ते असतंच, म्हणजे त्यांचा तो अधिकार असतो. त्या नामाने तुमची सगळी कामं होतात. साधं एक नाम घेतलं की बाबा तुझी अडचण आहे, ती नाम घे, ती तुला विभूती घे, तुझं कार्य होत नाही का तुझं. म्हणजे त्यांच्या एक नुसत्या वाणीमध्ये, त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यांच्या सांगण्यामध्ये इतका अधिकार असतो की त्या अधिकाऱ्याने भक्तांची सगळी कामे होऊन जातात. असं आहे. परंतु हे आपल्याला समजत नाही, कारण हे आपल्या बुद्धीच्या पलीकडचंच आहे. ते राहतात लौकिक, आपल्या लौकिक लोकांसारखं. म्हणजे ज्ञान तर देतात अलौकिकाचं आणि राहतात लौकिक लोकांसारखं. म्हणजे स्वतःला जाणून घेतात. त्यामुळे आपल्याला समजत नाही की हा महात्मा, आणि जोपर्यंत महात्मा आहे तोपर्यंत समजला तर आपलं भाग्य आहे, नाही समजला तर आपलं दुर्भाग्य आहे असं म्हणावं लागेल. आता अमानित्व, अदंभित्व. म्हणजे दंभ तर सांगितलं की असं आहे की तुकाराम महाराजांच्या काहीतरी कथा आहेच की आपल्याला, आपण ते ऐकतो की रामेश्वर म्हटलं सुद्धा असेच होते की स्वतःला मोठे समजणारे असे. पण शेवटी त्यांचं सगळ्यांचं गर्वहारण होतं की ईश्वरच जर त्यांच्या रूपाने प्रगट झालाय तर तुमचा दंभ त्याच्याकडे चालेल का, चालणारच नाही. अहिंसेचं बोललं तर प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये अणुपासून ब्रह्मांडापर्यंत सर्वत्र एकच ईश्वर जर झालाय तर कोणाचाही प्राण कसा नमून होईल, त्याची ते सतत काळजी घेत असतात. प्रत्येकाला आपल्या वाणीतून कसं सुख मिळेल, की दुसऱ्या समोरच्या माणसाला कसं सुख देता येईल त्याची ते काळजी घेत असतात. म्हणजे अहिंसा तर समजा आपण असं उदाहरण घेतो की बाबा एखादा मुलगा आहे आणि तो एखाद्या कमळावर बसलेला आहे, तर कमळाच्या परागावरून तो न दुखवतात अलगद त्याच्यातून मत घेतो. तसं प्रत्येकाच्या मनामध्ये घुसून प्रत्येकाला त्यांना ती कला असते की याला काय हवे, त्याला काय हवे, प्रत्येकाला काय हवे हे माणसांना माहिती असतं आणि त्याप्रमाणे ते त्याचं देत असतात. आणि कोणालाही न दुखवू नये. कुणी अपमान करो, कुणी काही करो, आपण आपल्या मार्गाने चालत राहणे. पुढे लोकांना समजतं की आपण जो अपमान केला हे फार मोठा गुन्हा झाला आपल्या हातून आणि आयुष्यभर त्या गुन्हा केलेल्याचं ते लोक दुःख उपभोगत असतात. परंतु सद्गुरूंचा केलेला अपराध हा देव सुद्धा सहन करत नाही. देव सुद्धा क्षमा करत नाही त्याला. ठीक आहे, तुम्ही क्षमा मागा नाही तर काय करा, पण देवाला भक्ताला त्रास दिला, कारण त्या आयुष्यभर त्यांनी हेच केलंय ना, दुसरं काय केलंच काय त्यांनी लोकांना ज्ञान देण्याचंच कार्य केलं. मग असं असताना सुद्धा जर गुरूंचा अपमान झाला तर देवाला अजिबात सहन होत नाही. नंतर शौचम म्हणजे आत बाहेर सर्वत्र अत्यंत म्हणजे पवित्र जे असतात की त्यांच्याकडे कुठेही आपण असं म्हणतो की एखादी गोष्ट आपण लपवून ठेवतो, पण ती त्यांना बरोबर समजतात, कारण त्यांच्या ठिकाणी इतकं पावित्र्य असतं की तुम्हाला काय सांगायचं त्यांना बरोबर माहिती असतं.
तू काय लपवता, तुम्ही काही लपवू शकत नाही, कारण तुम्हाला अंतर्बाह्य ते ओळखत असतात. म्हणजे सत्य केव्हा समजतं, जेव्हा स्वतःमध्ये इतकी शुद्धता असते तेव्हा समोरचं ते तुम्हाला समजत असतं. असं आहे की म्हणून शौच म्हणजे पवित्रता. ही पवित्रता ती असायची सद्गुरूंच्या पेक्षा किंवा ज्ञानापेक्षा पवित्र जगात वस्तूच नाही, ती त्यांच्या ठिकाणी असते. म्हणून त्यांना सगळ्यांच्याच अंतरंग कळत असतं. प्रत्येकाचं अंतरंग त्यांना समजतं की या जगाला काय हवे, याच्या ठिकाणी काय त्याला गरज आहे. आता आत्मविनिग्रह किंवा आचार्य उपासना ही एक त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. माऊलींनी तर 13वा अध्याय अखंड ज्ञानेश्वरीमध्ये खरं सांगू का, हे इतकं बहुमूल्य अनमोल ज्ञान आहे की हे ज्ञान सांगणारे सद्गुरू किती मोठे आहेत. तर ते सद्गुरू हेच याचं मुख्य कारण आहे, तुम्हाला ज्ञान देणारे. तर माऊलींनी आचार्य उपासनेचं इतकं सुंदर वर्णन 13वा अध्यायामध्ये केलं. 13वा अध्यायातच नव्हे तर पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक वेळेला आपल्या सद्गुरूंना वंदन केले आणि त्यानंतर त्यांची स्तुती केली आणि त्यानंतर पुढचे हे केले. सुरुवातीलाच त्यांनी आपल्या ठिकाणी असलेलं अज्ञान नाहीसं केलेलं आहे की बाबा हे ईश्वर ईश्वर तू करू शकतोयस, तुझा आत्मा हाच परमात्मा आहे, तोच तुझ्या देहामध्ये येऊन बसला आहे आणि ज्या देहामध्ये सद्गुरूच्या देहामध्ये तो पूर्ण प्रगट आहे, ते सद्गुरू हाच ईश्वर आहे. गणेश, सद्गुरू आणि आत्मा तत्व एक आहे आणि तिन्ही मिळून एक आहेत. मग सद्गुरूंनाच पूजा, जे दिसत नाही आपल्याला त्याच्या मागे धावण्यापेक्षा प्रत्यक्ष परमेश्वराची मूर्तीचं समोर आहे तर त्याला आपण का बदल करू नये किंवा त्यांना का पूजू नये, असं ते त्यांनी सुरुवातीलाच माऊलींनी स्पष्टीकरण केलेलं आहे की नाही. आत्मरूप गणेश केली स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू. एक गुरूंना जर तुम्ही बंधन केला तर सगळ्या विद्या तुमच्या ठिकाणी प्रकट होतात. इतकं मोठं त्याचं महत्व आहे. आणि गुरूंची सेवा ही तुमच्या भाग्याचं लक्षण आहे. जे जो गुरूंची सेवा आपण करू ते तुमचं भाग्य उजळून निघतं. आणि एक सगळ्यात गुरुमार्गाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर गुरुमार्गाला एकनिष्ठ राहणं फार महत्त्वाचं आहे. कारण असं असतं की एक या मार्गामधून जर इकडं तिकडं गेलं तर मनुष्य असं असतं की आपली सख्खी आई आहे आणि आपण दुसऱ्याच गुरुकडे गेलो समजा तर ते आपली सख्खी आई असते का, नाही, ती सावत्र आई होते. म्हणजे सख्खी आई आणि सावत्र ते पण सख्खेच असतात. परंतु जर तुम्ही इथे जर भेद केला गुरूंमध्ये आणि आपल्या गुरूंना सोडून जर दुसरीकडे गेलो, पण मग हे बघा एक महत्वाचं ही गोष्ट इतकी आहे की आम्ही यांना गुरु मानतो, त्यांना गुरु मानतो असणं नाही. आमचे सद्गुरू सांगायचे की जिवंत सद्गुरू समोर पाहिजे, तो खरा सद्गुरू की जो तुम्हाला ज्ञान देतो. असा सद्गुरू तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे, तरच त्याचं तुम्हाला म्हणजे माहिती पडतं ना की काय ज्ञान आहे किंवा ज्ञान काय आहे. हे जर तुम्हाला सत्य ज्ञान हवं असेल तर जिवंत सद्गुरू. खूप लोक आपल्याकडे असं बघतो, आम्ही या जण सद्गुरू मानतो, त्यांना सद्गुरू मानता हे ठीक आहे, पण तुम्हाला जर ज्ञान हवं असेल तर ते ज्ञानासाठी तुम्हाला साक्षात सद्गुरू ते आहेत ना त्या ठिकाणी, अशा ठिकाणी शरण जा म्हणजे तुम्हाला हे ज्ञान मिळेल असं आहे. तर माऊलींनी ना जीवनभर आपल्या सद्गुरूंचं म्हणजे 13वा अध्याय तर केलंच आहे, पण प्रत्येक वेळा त्यांनी सांगितलं की आपल्या गुरूंनाच पहिलं बंधन करा. त्यांनी आपल्या गुरूंचं वर्णन केले आणि आपले जे बाळकृष्णानंद स्वामी होते ना, त्यांनी पण या ज्ञानेश्वरता साक्षात्कारी तर झालेच, पण त्या साक्षात्कारामधून त्यांनी एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की आपल्या देहामध्ये कुंडलिनी नावाची एक शक्ती आहे. ही शक्ती पूर्ण देहाचं कार्य ज्ञान आणि विज्ञान सहित त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून त्यांनी सार शोधून काढलं की कुंडलिनी नावाची जी शक्ती आहे ती प्रत्येकाच्या देहात आहे. ती प्रत्येकाच्या देहाचं आहार, निद्रा, भय, मैथुन चारही गोष्टी उत्तमरित्या ते करते. प्रत्येकाचा देह तर चालतोय, परंतु ही जी शक्ती आहे ती तुम्हाला स्वरूपाचं ज्ञान करून देणारी शक्ती, ती जर तुम्ही जागृत केली तर तुम्हाला पुढचे अनुभव येतील. यालाच अनुग्रह म्हणतात. अनुग्रह केल्यानंतर काय होतं की अनुग्रह म्हणजे काय गंमत नाही आहे. अनुग्रहामुळे सद्गुरू काय करतात, शक्ती जागृत करतात. तुमच्या प्रत्येक देहातली केंद्र त्यांच्या ठिकाणी इतकं तेज असतं, ते तेज तुमच्या देहात होतात आणि शक्ती जागृत करून तुम्हाला तुमचा देह हा जागृत करतात, तुमच्या शक्ती जागृत करतात. आणि त्या शक्ती जागृतीमुळे तुम्हाला आपण जर म्हणतो की नाही खूप ठिकाणी ध्यानाला बसवतात, काय अनुभव येतात माहीत नाही. डोळे मिळते की सगळीकडे अंधकार असतो. म्हणजे खरं सांगू का, सत्य ज्ञान देणारं क्वचित ठिकाण असतं, केंद्र असतं ज्या ठिकाणी खरंच सत्य ज्ञान दिलं जातं. तसं माऊलींनी सर्वसामान्यांना सुद्धा साध्या लोकांना आपल्याला काही करायचंच नाहीये ना, सगळंच देवाने देव येऊन बसलाय,
आपण त्याच्यामध्ये आहोत, आपला देह हेच मंदिर आहे आणि त्याचं आपल्याला ध्यान करायचं आहे. काय अवघड आहे? मांडी ठोकायची, त्याचं चिंतन करायचं, कसा अनुभव घ्यायचा की काय काय नक्की काय आत्मा म्हणजे काय आहे. आणि याची अनुभूती सद्गुरु कृपेमध्ये 100% येते. असं होत नाही की कोणालाच काहीच अनुभव आला नाही, काही ना काहीतरी अनुभव येतच असतो. अशा प्रकारे गुरुचं हे खूप मोठं हे जे आहे हे फक्त मला तर वाटत नाही की हे ज्ञान देणारे जगात कुठे काही लोक आहेत. आमचे सद्गुरू जेव्हा होते ना तेव्हा ते सांगायचे की सिद्ध पुरुष खूप आहेत जगामध्ये, पण सत्य ज्ञान देणारे देत नाही लोकांना, कोणाला देत नाही. मग माऊलींनी तेच तर ज्ञान सगळं प्रगट केलं ना की सगळ्या सामान्य लोकांना पण त्यांना पुढचा मार्ग मिळू दे, ते त्या मार्गाने जाऊ दे. त्याच्यासाठी त्यांनी हे ज्ञान प्रगट केलं की गुरुंकडनं अनुग्रह घ्या, ध्यानाला बसा, ध्यानाला बसल्यानंतर तुम्हाला जे अनुभूती येतील त्या अनुभवाने एक अनुभव दुसऱ्या अनुभवाला उचलून घेतो, पुन्हा दुसरा अनुभव येतो, त्याच्यामध्ये मनुष्य रममाण होतो. म्हणजे साधनेच्या अंगाने हे ज्ञान कसे करत. आता ते गुरूंचं जे मी मला सांगत होते की एकनिष्ठ सद्गुरूशी आपण ज्या गुरूंचा अनुग्रह घेतो, पूर्वीचे पण गुरु असतात पण त्यांना वंदन करून आपल्याच गुरूंना आपले गुरु हे जेव्हा आपण सद्गुरू करतो, अनुग्रह घेतो, तेव्हा तेच गुरु श्रेष्ठ आहे आणि तेच आपल्याला तारणार आहे. त्यांनाही वंदन करायचं आणि आपल्या पुढचा मार्ग चालू ठेवायचा, असं हे ज्ञान आहे. तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जया सेवा करे वाहे गुरु नामाचे गुरु शब्दावर वाचून मी शास्त्र हाती न धरी. म्हणजे एकदा जर गुरूंचा आपण मंत्र घेतला तर गुरूंच्या नामाचा मंत्र, गुरूंनी दिलेला बीज मंत्र किंवा गुरूंनी दिलेलं तुम्हाला गुरुनाम, हेच नाम घ्यायचं, हेच नाम तापं करायचे. आपल्याला गोंधळकर महाराज पण सांगतात आला की नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. परंतु ज्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय की सद्गुरू समोर पाहिजे, तुमच्या समोर असेल तर त्याचा तुम्हाला उपयोग होतो. म्हणजे त्याचा जे अनुभूतीच्या अंगाने किंवा तुम्हाला दिव्यत्वाच्या अंगाने किंवा समाधान जे पूर्ण मिळतं ते समोर सद्गुरू असल्याशिवाय ते प्राप्त होत नाही. तसं ते गुरूंचं नाम आणि गुरूंची निष्ठा आणि गुरुवरचं जे एकनिष्ठा प्रेम जे असतं हे जर तुम्ही जर सांभाळलं तर तुम्हाला पुढचं मार्ग मिळतो. म्हणजे गुरूचं फार महत्व आहे जीवनामध्ये आणि गुरु हे सर्वत्र मिळत नाही. फार पुण्य असेल, अतिपुण्य असेल तरच सद्गुरूचे चरण दिसतात. चरण सुद्धा लोकांना दिसत नाही. त्याचं कारण काय आहे की त्याचं तेवढं भाग्यच नाही. म्हणून सद्गुरूंचं चरण दिसणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. आणि आपण अंतर्मुखत्वाने विचार करा की आपण आपण जे इथपर्यंत आलो तर ते मग आपले काहीतरी पुण्य असेलच ना. आणि आपल्यालाही काही जर पुढचं प्राप्त व्हायचं असेल तर सद्गुरूंना शरण जा, म्हणजे तुम्हाला पुढचं प्राप्त होईल. माऊलींनाच सत्व अखंड पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये पूर्ण मी कोणीच नाही, माझ्याकडून ते करून घेणारे माझे सद्गुरू. शेवटी त्यांनी असं सांगितलं की मी कसं तरी भावली आहे आणि माझे सद्गुरू माझ्याकडून करू दे. त्यांचा किती मोठी हे बघा, ते आपण माऊलींनाच किती मोठे समजतो पण माऊलीच आपल्या गुरूंच्या पुढे किती शरण आहे. असं ते गुरूंना शरण म्हणजे हे सगळे गुण जे आहेत की अमायित्व, अदंबित्व, अहिंसा, शांती म्हणजे कितीही अपराध केला तरी शिष्याचा अपराध पोटात घालणे आणि त्याला पुन्हा त्या मार्गाने त्याला क्षमा करून त्याला आपल्या बरोबर परत घेणे, त्याला शांती म्हणतात. आणि आर्जव म्हणजे प्रत्येकाच्या मनाची धडके, त्यांना काय गरज नाहीये. पण ते आहे ना, बुडते जग न देखे वेडोळा म्हणून मी कळमळा येत असे. संतांना काय करतंय तुमचं, परंतु त्यांची तळमळ असते प्रत्येक जीवाला, जीव कसा उद्धार करून निघेल याच्यातून, त्याला पुढचा कसा मार्ग मिळेल. कारण एक जर मनुष्य जन्म तुमचा गेला तर गॅरंटीच नाही तुम्हाला काय मिळेल ते पुढचं. हे जर आपल्याला समोर आपल्या अधोपतन दिसतंय तर मग आपण सद्गुरूंना का शरण जाऊ नये, आपण का साधना करू नये. अत्यंत तळमळ पाहिजे की बाबा मला हे ज्ञान पाहिजे. आणि हे ज्ञान सोपं आहे, असं काही नाही की तुम्हाला खूप अवघड आहे, काहीच नाही. सहज करता येतं. नाम घ्या, अखंड नाम घ्या. नंतर ते छोटे युक्ती शिकवल्या त्यांनी की तुमच्या देहाची शक्ती जागृत झाली, गुरुंनी शक्ती जागृत केली, तिला शरण जा तिला. आणि जेव्हा आपण ध्यान करायला लागतो त्या ध्यानाची परिणिती अशी असते की शक्तीला शरण जायचं की हे भगवती, हे शक्ती माता, या देहाकडून तू ध्यान करवून घे. असं जेव्हा पुढे जेव्हा तुम्ही ध्यानाची परिणिती वाढत जाते तेव्हा लक्षात येतं की या देहातलं कुठलंच कर्म आपण करत नाही. आपल्याला हे माहिती असतं, आपण अनुभव घेत असतो मी एक ठरवते आणि ते होतच नाही. मग हे होत का नाही याचं कारण काय, तर जी तुमच्या विधिलिखित ज्या घटना घडलेल्या आहेत ते त्यांनी आधीच ठरवलेलं असतं. पण आपण हुशारकीने ठरवत असतो की मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय.
पण ते तुमच्या हातात नाही ना, ते सगळे ईश्वरीय हात, सगळेच सूत्र ईश्वराच्या हातात आहे. परंतु साधनेच्या अंगाने जेव्हा आपण जातो तेव्हा याची पूर्ण खात्री होते की यार नाही, हे माझ्या होऊ शकत नाही. हे सगळं सद्गुरूंच्या कृपेमध्ये किंवा ईश्वरीय जी अनाकारण शक्ती आहे ती आपल्याकडून करवून घेते आहे. मग आपण कोण आहे? मग हळूहळू आपल्या देहाचा अहंकार नाही झालं की हे मी जे काम केलं हे गुरूंनी माझ्याकडून करवून घेतलं म्हणून हे झालं. आणि ज्या ज्या वेळेला आपण शरण जातो त्या आपल्यामध्ये असलेलं जे मीपणा असतो ते आपोआप हळूहळू कमी होत जातो की नाही, माझ्या देहाचं नियंत्रण करणारी शक्ती कुठेतरी दुसरीच आहे. आणि ती शक्ती म्हणजे सद्गुरू शक्ती आहे किंवा कुंडलिनी शक्ती आहे. मग त्या शक्तीला शरण जा आणि आपली साधना करत करत किंवा आपला निजी कर्म करत करत खरं तर हा मार्ग खरं खूप सोपा आहे. म्हणजे प्रत्येक गृहिणीला करण्यासारखा आहे. असं नाही की मला रोज मंदिरात गेलं पाहिजे, पण मंदिरात का जायचं? तर हे ज्ञान सतत टवटवीत राहिलं पाहिजे आपल्या बुद्धीमध्ये आपल्याला. कारण आपण घरी गेलो की घरच्या विषयामध्ये रमून जातो आणि मग रमून गेले की हे विसरतात. कारण सगळ्या विषयांचा पगडा आपल्यावरती बसलेलाच आहे आधी ऑलरेडी. सगळ्या प्रत्येक इंद्रिय विषयांमध्ये रमलेलं आहे. पण मग हे जर कमी व्हायचं असेल आणि त्याच्यासाठी सत्संगाची गरज असते, म्हणून सद्गुरूंच्या सहवासात जावं आणि प्रत्येकाने स्वतःचं कल्याण करून घ्यावं असा हा मार्ग आहे आणि हा गुरुमार्ग आहे. म्हणून भगवंत असं सांगतात किंवा देवा म्हणून मी अशी उभी केली की ह्या मार्गाने जाणारे जे सिद्ध पुरुष आहेत त्यांच्या देहावरती काय काय तुम्हाला प्रगट दिसतं किंवा ईश्वरीय दिव्य शक्तीचे जे अनुभव असतात की ही व्यक्ती ओळखावी कशी की या ठिकाणी म्हणजे ते इतके निस्वार्थपणे कार्य करीत असतात की आपल्याला ते लक्षात येतं की नाही हे फक्त लोकांच्या कल्याणाचं कार्य आहे आणि कार्य चालू आहे. असं हे जे कार्य आहे हे सद्गुरूंच्या कृपेमध्ये अखंड चालू आहे. इथे पण चालू आहे आणि आम्ही आम्हाला त्याच्या प्रचिती आहे प्रत्येकाला. इथे येणारा प्रत्येक जण साधं इथे न येणाऱ्या माणसांना सुद्धा त्याची अनुभूती आहे. जो येत नाही तो पण त्याची प्रचिती घरामध्ये मस्त आरामात त्याचा आनंद घेतो आहे. नाही जमलं यायला, समजा नाही तरी आपल्या ठिकाणी जे गुरूंनी पेरलं आहे ती शक्ती आपल्याला आनंद देते आहे. असं हे आत्मज्ञानाचं ध्येय आहे. आणि जे त्या मार्गाने चालतात त्यांच्या देहावरती ही सगळे लक्षणं दिसून येतात. म्हणजे अमान येतो म्हणजे जे काय की कशाचा मान? देह तरी आपला आहे का? कशासाठी आपण अभिमान करतो? कोणती वस्तू आपल्या हातामध्ये आहे? काहीच नाही. मग कशाचा अभिमान? पण हे सद्गुरूंच्या कृपेत आलो म्हणजे साधनेच्या मध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा लक्षात येतं की हे आपण करते कोणीच नाहीये, आपल्याकडून करून देणारी शक्ती आहे. आणि ती शक्तीला शरण जा म्हणजे ती तुमचं प्रपंच तर उत्तम होतो पण परमार्थामध्ये आपल्याला समाधान आणि शांती प्राप्त होते. अशा प्रकारे ह्या ओवीचं मी तुम्हाला विश्लेषण सांगितलं. आता या ठिकाणी गुरूंचं आपण एखादं गीत गाऊ म्हणजे मात्र पूर्ण होईल. आहे माताजी आहे पुस्तक. किती काही आपण केलं ना तर गुरूचे आपण उपकार फेडू शकत नाही. म्हणजे म्हणतात ना की जोडे जगे घालून कातड्याचे आणले तरी सद्गुरूचे कधीच आपण उपकार फेडू शकत नाही. इतकं महान आणि दिव्य ज्ञान आहे. आणि हे असं आपण म्हणतो की नाही आपल्याला शक्य नाही, पण असं मुळीच नाही. कारण ऑलरेडी परमेश्वराने सगळं भांडवल आपल्याला दिलेलं आहे, फक्त आपण ते करायचं एवढंच आहे. गुरुराजा तुमचं उत्तर आहे. तुमचं उत्तर शेवटी म्हणा शेवटी कसं श्री गुरुराज तुमसे उपकार कैसे स्मरू, श्री गुरु
शांती. गुरुराज माझे परमात्मा मूर्ती, सकल जनांची वाहती खंती. म्हणूनच त्यांच्या या शुभदा चरणी, म्हणूनच त्यांच्या या शुभदा चरणी, निस्सीम फुला भाव धरू. श्री गुरुराज तुमचे उपकार कैसे स्मरू. श्री गुरुराज तुमचे उपकार कैसे स्मरू. गुरुराज माझे तेज गवस्ती, विश्वाचे आचमन जणू की अगस्ती. गुरुराज माझे तेज गवस्ती, विश्वाचे आचमन जणू की अगस्ती. व्यापक त्यांच्या या विश्वरूपाचा, व्यापक त्यांच्या या विश्वरूपाचा, अखंड आपण करू आदरू. श्री गुरुराज तुमचे उपकार कैसे स्मरू. श्री गुरुराज तुमचे उपकार कैसे स्मरू. रक्षिले मजला प्रारब्धातूनी, सोडविले मरणाच्या यातनामधुनी. रक्षिले मजला प्रारब्धातूनी, सोडविले मरणाच्या यातनामधुनी. प्रेमाल सुमने मंगल पूजन, प्रेमाल सुमने मंगल पूजन. गुरुचरणी अंजोली धरू. श्री गुरुराज तुमचे उपकार कैसे स्मरू. श्री गुरुराज तुमचे उपकार कैसे स्मरू. उपकार स्मरता अश्रू येती, उपकार स्मरता अश्रू येती. कसे त्यासही आवरू. श्री गुरुराज तुमचे उपकार कैसे स्मरू. श्री गुरुराज तुमचे उपकार कैसे स्मरू. आपण जीवनामध्ये ना जेव्हा तोपर्यंत गुरुचे सानिध्य देत नाही, परंतु देह म्हणजेच मी आहे अशी आपली समजूत असते. सद्गुरूंच्याकडे आल्यानंतर मी देह नाही, मी त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा आहे याची जी अनुभूती येते, त्याचं काय, त्याची जी अनुभूती, याचं काय वर्णन सांगायचं किंवा याची काय उद्गार सांगायचा, ही प्रत्यक्ष अनुभूती येते की नाही देह म्हणजे मी नाही आहे. या ठिकाणी आतमध्ये वेगळी शक्ती आहे की ती माझ्या देहातून कार्य करते. आणि तो आत्मा ही वस्तू ब्रह्मसत्य जगन, जग म्हणजे देह, हे खोटा आहे, हसवा आहे, आणि आतमध्ये बसलेला जो परमात्मा आहे तो सत्य आहे. याची अनुभूती घेणे म्हणजे ध्यान करणे आहे. आणि सद्गुरूंची कृपा घेऊन ध्यान करणं, अनुग्रह घेऊन, आणि आपण स्वतःला स्वतः जाणणे म्हणजे स्वतःला स्वतः स्वतः स्वतःला जाणणे आहे ही साधना आहे. आणि खूप छान आहे म्हणजे याच्यामध्ये जे आहे ते तृप्ती आहे एक प्रकारची की अरे आपल्या सगळ्यात मोठं मोठं भय कशाचं, स्मरणाचं भय असतं. या म्हणतात ना की मरणाला तुम्हाला सोडविलं असं जे म्हणतात त्याचं कारण तुम्हाला ज्ञान दिलं की काय आहे तुमचं मरण, मृत्यू म्हणजे वस्तू काय आहे की तुमची स्वतः अनुभव घ्या आणि समजा कळून घ्या की हे जे काय आहे हे देह किती असत ते आपण त्याच्याच मागे धावत असतो सारखं की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. म्हणजे किती असत्य आहे ना असत्य हेच आपण आपलं स्वरूप आहे असं समजतो. पण मनुष्य जन्मामध्ये आपल्याला हे ज्ञान समजतं की मी देह नाही, माझ्या ठिकाणी काहीतरी दिव्य शक्ती आहे. ती शक्ती म्हणजेच आत्मस्वरूप आहे आणि तेच गुरुशक्ती आहे. सद्गुरु शरण, सद्गुरु चरणी अर्पण.
सर्वांनी आपल्या सोनेकर ताईंचं सुश्राव्य प्रवचन आपण सर्वांनी ऐकलं. तुम्हाला पण आवडलं की नाही? हा विश्वयोग जो आहे किंवा आपल्या इथं जे कार्य चालतं ते सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे माझ्याकडे आलेलं हे कार्य आहे की त्यांनी सांगितलं की प्रत्येकाच्या शरीरामध्ये देव आहे. आपण देव शोधत शोधत कुठं कुठं फिरत असतो. ते अज्ञान घालवण्यासाठी असे सद्गुरू निर्माण होतात. ज्ञानेश्वरांसारखे जगद्गुरू निर्माण होतात आणि एकनाथांसारखे सद्गुरू निर्माण होतात आणि सर्व अशा दिव्य सद्गुरूंनी आणि दिव्य सद्गुरूंनी सर्व अशा प्रसिद्ध सद्गुरूंनी हे सिद्ध करून दाखवले की जगामध्ये ईश्वर आहे. आपण आपल्याला कंटाळा आला किंवा आपल्याला संसारिक कामं काही झालीच नाही किंवा सगळंच विरुद्ध विरुद्ध होते असं वाटलं तर आपण त्याला वैतागतो आणि आपण काय म्हणतो, नाही या जगात देव आहे की नाही, मला कसा तो पावत नाही. आपण नेमकं उलट्या दिशेने चाललो. सूर्य इकडे आहे, आपण इकडे चाललो. आपल्याला सूर्यप्रकाश कधी दिसणार? नेमका सूर्याच्या उलट्या दिशेने आपण चालतो, आपल्याला अंधारच दिसणार. तसा सूर्य जो आहे तो प्रत्येकाच्या शरीरात आहे. ही अवघड गोष्ट आहे, समजणारी नाही, पण तरी आहे. याच्यावर विश्वास ठेवायचा. ज्यांना ते माहीत नाही त्यांनी विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून जर इथं आलं आणि आपण ऐकलं थोडंफार तर ते समजतं, फार अवघड नाही. पण देव आहे याच्यावर आपण विश्वास ठेवतो की नाही? आपण अडचण आली तर कुठल्या तरी महाराजांकडे जातो, त्यांना काहीतरी विचारतो आणि तिथं काहीतरी वाहतो, काहीतरी अर्पण करतो. आमच्या कसबा पेठेत एक महाराज आहे, मुलगा आहे, काहीतरी 25-30 वर्षाचा आता असेल. आमच्या समोर तसा लहानचा मोठा जाते. पण त्यांना आता सद्गुरू म्हणतात. पण ती सद्गुरूंची पद्धत कालबाईची आहे. म्हणजे असे सद्गुरू आहेत. आणि मग खूप असे मार्ग आहेत समाजामध्ये की बाबा आपल्यासारखे साधे भोळे लोक, ज्यांना काही माहीत नाही अशी माणसं जातातच मग विचारायला की बाबा ही माझी अडचण आहे, मला सोडवायचं. मनुष्य कंटाळतो संसाराला, अडचणी सुटतच नाही, जातो आपण. ती कोणाची चूक नाही किंवा त्यांची पण चूक नाही. पण असे मार्ग आम्ही पाहतो ना, असे मार्ग खूप चालतात जगात. पुष्कळ त्यांच्याकडे गर्दी असते. मी पाहते येतात. पण ही गर्दी कोणती गर्दी? ही भाऊ गर्दी. ज्याला आपल्यातलं सुख समजलं नाही किंवा देव कुठं आहे, कोणता देव आपली सगळी दुःख नष्ट करील हे जे समजलं नाही ज्याला, असा मनुष्य माझ्या वाटा काढतो की बाबा चला माझं इतके महिनाभर खेटे घातले तर माझं होईल किंवा काय अर्पण केलं. लोक दागिने अर्पण करतात काढून जाऊन, असं आहे. असे मार्ग जगामध्ये आहे. पण कधी समजणार असं वाटतं, कधी समजणार आपल्या मराठमोळ्या समाजाला किंवा आपल्या सर्वसामान्य समाजाला कधी समजणार की देव कुठं आहे? यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी कष्ट घेतले. यासाठी त्यांनी सांगितलं, नाथांनी कष्ट घेतले. आणि आत्तापर्यंत परमहंस आमचे माझे जे सद्गुरू आहेत यांनी आत्तापर्यंत कष्ट घेतले आणि आता माझ्या स्वरूपात ते कार्य चालू आहे अजूनही. पण हे खरं खूप सत्य आहे. आता इथे प्रवचनाला किती लोक आहेत पहा, आपण एवढे जातो. दुसरीकडे सभा भरल्यावर किती लोक असतात, असं आहे. तसंच आहे, आत्मा हा किंवा ईश्वर हा मूल्यवान आहे म्हणून त्याच्याकडे लोक कमी जातात. सोन्याचा दागिना मूल्यवान असतो. सोनं किती महाग झाले आता, मग आपण करू शकतो का लगेच? नाही. पण एखादा मोठा शेडजी असेल तर जाऊन 10 किलोने सोनं घेऊन येतात ना, असं आहे. तसं आहे, आत्मा मिळणं किंवा ईश्वर समजणं ही खूप मूल्यवान गोष्ट आहे. म्हणून तिकडे कमी माणसं असतात ते आपण गळून करायचं. सोनेकर ताईंनी प्रत्येक गोष्ट खूप छान समजावून सांगितली आणि त्यांची तळमळ त्यातून मला दिसून आली की खूप छान तळमळ आहे त्यांना की आत्मयोग वाढावा अशी तळमळ त्यांना आहे. त्यांच्यासाठी श्रीफळ कृपा प्रसाद कुंडली गवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव परमहंस समर्थ श्री सद्गुरू बाळकृष्ण महाराज. आता मला आपल्या साधिका कुलकर्णी ताई आपलं ठरलं होतं आता परवा आपला कार्यक्रम जेव्हा आपण आयोजित करत होतो तेव्हा मी काही लोकांना सांगितलं होतं की आता तुम्ही पण बोलायला शिकायचं. कारण आपले हे लोक आमचे बोलतातच नाही. आपले रजनी मावशी या आहेत, अजून काही आपले साधक आहेत ते बोलतातच नाही.
पण पहिलीतल्या माणसाला कधीतरी 8वी 9वीत 11वीत गेलं पाहिजे का नको, कधीच नको असं नाही होतं. असं होतं. म्हणून आता आम्ही हळूहळू हा प्रकार सुरू केलाय की प्रवचन सगळेच ऐकतात, सगळ्यांना किती बोध झालाय हे बघणं आपलं काम आहे. म्हणून आज आमच्या कुलकर्णी ताई थोडंसं त्याबद्दल सांगतील की त्यांना काय ऐकायला मिळतं किंवा काय आपण काय करतो घरी, म्हणजे नेमकं आपल्याला समाधान होतं. परमेश्वराचा येऊन आपल्या समोर उभा नाही राहत, आपल्या जीवनामध्ये समाधान येईल खरा परमेश्वर आहे. कळलं? जनाबाई अशा समाधानी पावल्या. आपण म्हणतो जनाबाईच्या पुढे विठ्ठल उभा राहिला, कसा उभा राहिला? ते जे दोरखंड होते ते सुटले, निखळले, तो विठ्ठल उभा राहिला. कळलं? या कुलकर्णी ताईला पण आता काय काय माहिती बाळा नंतर करा, जरा कार्यक्रम चालू आहे नंतर करा.